हॅपी बर्थडे रुची. आशातलाच दाखव. हा ऐक, एकदम सोबर वाटतंय. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज एक स्पेशल दिवस आहे. आज आहे आमच्या रुचीचा आज वाढदिवस आहे आणि रुची मामाच्या घरी आहे. रुचीला आज घ्यायला जायचं आहे मामाच्या घरी मला, आणि गंगापुरात जाऊन कपडे वगैरे घ्यायचे. तिला एक गिफ्ट म्हणून एक कंपॉस पण घ्यायची आहे, तिचं ठरलेलं आहे. आणि जर ती गंगापूरला भेटली नाही तर ती ऑनलाईन ऑर्डर करायची असं पण ठरलेलं आहे. तर मी आज तिला घ्यायला जाणार आहे आणि गंगापुरातून येणार आहे आता त्याच्यासोबत संध्याकाळची तयारी पण करणार आहे. तर आजचा हा व्लॉग पूर्ण बड्डे निमित्तच असेल. मी दुसरं काही जास्त दाखवणार नाही, बड्डेचंच पूर्ण दाखवेल. तर आता मी ना रुचीला घ्यायला निघालेलो आहे गंगापूरला. गंगापूर जवळच तिच्या मामाचं घर आहे. गंगापूरपासून 4 किलोमीटर दूर आहे. तर मी तिथं चाललेलो आहे. हॅपी बर्थडे रुची. कसा आहे आजचा दिवस? भारी आहे. आज काय काय करायचं? गंगापूरला जाऊ आणि मजा काय करायची? काही बी खायचं आणि पाऊच पाऊच तर विसरलंच नाही. पाऊच आणि कपडे घ्यायचे ना. हा, अजून खायचं खायचं घरी घ्यावं लागेल ना. पनीर घेऊ आणि गुलाबजामुनचं पॅकेट घेऊ. चालेल. गंगापूरला बी काही खायचं. काय खायचं? काही बी. लस्सी घेऊ आपण तुला गंगापूरला. लस्सी मला नाही आवडत. मग काय घ्यायचं? कॅडबरी घ्यायची. मग मी तिला जाऊन सांगेन ना. बरं चालेल. बैस मग. चला बसा. तर एका कपड्याच्या दुकानात आलो तो मी. तिथं नारंगी महाराजचा फोटो होता. तर ही नवीनच दुकान ओपन झालेली आहे आणि रुचीला इथे कपडे आवडलेले आणि ते आम्ही घेऊन टाकले. रुचीने साधारणतः 380 रुपयाचा ड्रेस घेतलेला आहे. जास्त काही महाग ड्रेस घेतला नाही तिने. किंबहुना तिला जास्त जे पार्टीवेअर असताना ते शक्यतो टोचता, तर तसे ड्रेस तिला आवडतच नाही. त्याच्यामुळं ती एकदम साधे सिंपलच ड्रेस घेते आणि तसे ड्रेस घेतले जरी ना तरी हार्डली एखादा तास घालते. नंतर ती नॉर्मल ड्रेसच घालायला लागते. हां, वरती पाऊच घेऊ ना. चल. हो काय मॉल काय नाही असला तर मॉल. बरं, तू खुश झाली ना. आम्ही कपडे घेतले आणि त्याच दुकानाच्या वरती स्टेशनरीचं दुकान होतं, तिथं आलो. आशातलाच दाखव. हां, युनिकॉर्नचा एक होता, हा पण छान आहे. तू यार हे दबन ना असे. याच्यातला युनिकॉर्नचा आहे का? पाय ना. आम्ही ऑनलाईन पाहिला होता, आम्हाला तसाच लागत होता. म्हणलं तुमच्याकडे भेटन. युनिकॉर्न होता याच्यावर फक्त. युनिकॉर्न म्हणजे हे असं. दिदी आपल्या इकडे हे पाहायला आले यार पाऊच. मग हा पण भारी ना. अरे तो डबल मध्ये, हा दबत नाही, वेगळा आहे हा थोडा. हा का? नाही बघितला ना, फरक आहे ना, म्हणून म्हणलं हा. अबूजर इसमें यूनिकॉर्न है क्या? घोड़ा एक स्विंगवाला घोडा. माग आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार तिथं युनिकॉर्नचा पाऊच होता, पण तो स्टोअर रूममध्ये होता, म्हणजे जिथं त्यांचं बाकीचं सामान ठेवलेलं आहे तिथं. तर आता ते आम्हाला दुसऱ्या काउंटरवर घेऊन चाललेले आहे, जेणेकरून की तिथं ते आम्हाला दाखवतील. तर आम्ही आता समोर चाललेलो आहे थोडं, तर तिथं जाऊन ते आम्हाला युनिकॉर्नची पाऊच दाखवणार आहे. बघू आता आवडतो का. तर आलो आम्ही ह्या काउंटरला आणि तो जो मुलगा होता दाखवणारा तो मागे गेलेला आहे, तिथून घेऊन येतो आहे. सो इथं अशा फुलदाण्या वगैरे विकायला ठेवलेल्या होत्या. समोर पर्स वगैरे विकायला ठेवलेले होते. लेडीज सेक्शन होता बेसिकली हा. तर सर्व त्यांचं सामान होतं. आता काय घ्यायचं? पाऊच. मॉलमध्ये काय घ्यायचं? ते घेईन मी. काय ते असं रुची? दोन आहे. हे बाई हा पण आहे, हा पण छान आहे, मला हा आवडला.
युनिकॉर्न खोलून पाहिजे, चेन खोल. थांब तुला खोलू देतो. समाधान गरजेचं आहे. पकड. मला तर लय आवडला युनिकॉर्न. तू जसं पाहिला तसाच आहे. नाही हे बघ असं नाहीये. तसाच आहे. कसा होता तो? हा दाखव ना मित्र एकदा खोलून. सेम आहे. कोण घेतो उघड. हा खोल एकदा. थांब जोरात नको उघडून दे ना. उघडत नाही. त्याच्यामध्ये सामान घेऊ ना आपण अजून काहीतरी. हे बघ तो पण तसाच आहे, सेम आहे. क्वालिटी देऊ. पण मला हा छान वाटतोय. हा घे ना. ऐक एकदम सोबर वाटतंय. हा काय हा पाय बरं. हा देन खोलून. नाही मग ऑनलाईनच करायचा. इथे ना रुचीनी फायनली तो युनिकॉर्नचा पाऊच फायनल केला. पण मी कन्व्हिन्स केलं तिला की आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी सामान घेऊ, जसं की लीडची पेन्सिल वगैरे घेऊ, पेन वगैरे घेऊ. आणि ती ॲग्री झाली आणि आता ती पेन घ्यायला लागलेली आहे. दे ना एक दे. युनिकॉर्नचीच दे. पिंक कलर दिला तरी चालेल. काहीतरी घे पर्पल ना. कलर. यो आणि कशी वापरायची ऐकून आहे का? पेन आहे तू. ऐकून ये. पेन आहे पेन आहे आधी तो बघ. चालेल ना. नाही, हे एक घ्यायचं. काय ते एक तुझे. हे नाही त्याच्यामधलंच. कितीला आहे पेन? 20 हे का? तू इकडे लोट ना. ड्रॉवर खाली लोटून दे. हा कोणतं घ्यायचं? याच्यामधलंच लागतं मला. मग हे नाही घ्यायचं ना. घ्यायचंय. मग हे घ्यायचं का? हे नाही. मॅजिक पेन. हा, एक. हे काय भाऊ मला मॅजिक? एकदा. मॅजिक पेन आहे तू. आता त्याच्यावर लाईट चमकली का दिसतं. हा बस लाईट चमकी होते म्हणा. नाही तर संपून टाकलं ना. आई शपथ. पण चाल बस झालं का आता? दाखव एकदा मला चमकून. हात कर इकडे मग तर व्हिडिओ मला माहिती होता असं. रुचीने ड्रेस घेतला, त्याच्यानंतर पाऊच घेतलं, त्याच्यानंतर एक पेन घेतला. एक तो मॅजिकचा पेन घेतला जो लाईट चमकवल्यानंतर दिसतं त्याने काय लिहिलेलं आहे ते. आणि एक इरेझर घेतलं होतं. शार्पनर इरेझर मिक्स होतं ते. आता आम्ही आलेलो आहे मॉलमध्ये रुचीला काहीतरी घ्यायचं आहे आणि ती आलेली मला त्या सेक्शनला घेऊन. त्यांना तो नको घेऊ, सगळ्यांना पुरत नाही परत. नाही ते. कोणता? ठीक आहे तो घे. त्याच्यासाठी मसाला. मसाला हा पास्ता मसाला 3 घे. बस झालं. अच्छा त्याच्यासाठी मॅगी. मॅगीसाठी पास्ता मसाला टाकायचा आहे तुला. मॅगी मोठी घे. ही वरची घे. नाही खालची. हा घे. एक काढ. चालायचं आता का अजून काही घ्यायचं आहे? इकून चाल. या साईडनी चाल. आपण ते चमचा घेतला. हा घेतला का? हा फॉक म्हणते त्याला. ती घेऊ लई गार असेल ती जास्त. काय घ्यायचं बाप्पा? व्हिडिओ हे इथून हे घेऊ आपण. ती घ्यायची एक. बरं ठीक आहे ती घेऊ. चला आता चल. गुलाबजामुनचं इकडंच आहे ना. मी सर्व सामान घेतलं. चेकआउटला गेलो होतो पण तिथं गेल्यानंतर कळालं का माझं गुलाबजामुनचं पॅकेट विसरलेलं आहे. मी घेतलंच नाही ते. आज बड्डे निमित्त गुलाबजामुन पण करायचे होते, त्याच्यामुळं मी साधारणतः गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं जे की चितळेचं होतं. केक कोणता देशील? कोणता घ्यायचा ते? कसा घ्यायचा? ती इकडचा का तिकडचा? पाहिलं का? ऐकलं का? कालचा तुम्ही कोणा भविष्याने केली ती? मोठा दे आपण. याचा 1 किलोचा देशील. पाइनॲपल घ्यायचा? कोणता घ्यायचा? चॉकलेट घ्यायचा दे तू. नाही आमचं इतकं काय नाही रे. आम्ही म्हणतो फक्त खुश आहे आम्ही.
पाइनॅपल ती म्हणली बरं का. काही पाहिजे का अजून? तर इथं आलो होतो आम्ही केक ऑर्डर करायला. 1 किलोचा केक ऑर्डर केला होता पाइनॅपल फ्लेवरचा, जो की रुचीनीच सांगितला होता. आणि आता आम्ही ना फुगे घेतो इथून, कारण तनू, रुद्र आणि ध्रुव यांनी ना मला फुगे सांगितले होते जे की डेकोरेशनसाठी लागत होते. त्यांनी सांगितले होते 2 कोणते पण कलर आणा. मग मी काय ठरवलं, एक पिंक आणि व्हाईट कलर ठरवला आणि त्याचे फुगे घेऊन आता मला जायचं आहे. त्याच्यानंतर मी पनीर घ्यायला गेलो होतो. एका डेअरीवर थांबलो होतो, तिथून पनीर वगैरे घेतलं आणि निघालो, कारण पनीरची पण भाजी करायची होती. आणि मग आलो आम्ही घरी. तर आता इथे ना तीर्थ आहे माझ्याजवळ आणि तो मॅजिक जो पेन आहे तो मी बघत होतो, कारण दुकानामध्ये माझं व्यवस्थित काही बघून झाला नव्हता तो, म्हणून इथं बघतोय. आता मी तीर्थच्या हातावर त्याचं नाव लिहितोय आणि तुम्हाला दाखवतो साधारणतः कसा चमकतो तो. हे नाव लिहिलं मी मराठीत त्याचं, तीर्थ. आणि पेन आहे, त्याच्यामध्ये लाईट पण आहे, तर हे असं चमकतं साधारणतः. कशी कैरी? गोडे गोड आहे. आंब्यासारखी लाल घालून. कैरी ॲक्च्युली ही उन्हाने खराब होती. हनी बनी पाहती रुचीचं फेवरेट कार्टून. तर इथं मुलांचं डेकोरेशनचं प्लॅनिंग चालू आहे आणि मुलं रुचीला म्हणताय की तू बाहेर राह, तुझा बड्डे, आम्ही डेकोरेशन करू, मग तू ये. पण रुची काही ऐकत नाही आहे. मी डेकोरेशनला इथंच राहणार, म्हणजे इथंच राहणार. आम्ही करणारच नाही. बाहेर जाणार. आता संध्याकाळ झालेली आहे. मी, रुची आणि माझा भाऊ चाललेलो आहे गंगापूरला केक आणायला. आणि रुची आली, केक घेतला आम्ही तिथून आणि काही मोठा एक फुगा पण घेतला, कारण तो पण सांगितला होता फोन करून. मी पनीरची भाजी बनवायची, त्यासाठी टमाटे वगैरे मसाले वगैरे घेऊन आलो. आम्ही घरी आलो तोपर्यंत आहे ना मुलांनी फुगे वगैरे फुगून ठेवलेले होते, जे मी सकाळी आणले होते ते. आणि तुम्ही बघू शकता रुद्र आहे ना मार्कआउट करतोय तिथं साधारणतः. तर त्यांनी भिंतीवर आहे ना असं खडूच्या साह्याने गोल करून ठेवलेलं आहे. त्यांना असे गोल शेपमध्ये फुगे चिपकवायचे तिथे. तर आता त्यांचे फुगे चिपकवायचं काम चालू आहे. साधारणतः त्यांनी 3-3 याचे हे केले होते, फुगे हे केले होते, बांधले होते. 2 पिंक कलर आणि 1 व्हाईट कलर. तर असे ते चिपकत होते. तनू आहे याची मेन, तनूनीच केलं होतं हे डिझाईन, की कसं असणार आहे डिझाईन. तर हे तिने मार्कआउट वगैरे करून ठेवलेलं होतं, रुद्र आणि ती. तर चालू आहे आता. ध्रुव पण भरपूर इंटरेस्ट घेतो आहे आणि चालू आहे यांचं डिझाईन. तर हे असं बनवत आहे. सुरेश पण आलेला होता. ॲक्च्युली काय झालेलं आहे ना, दुर्गादास गावी गेलेला आहे. दुर्गादास, केशव आणि त्याची वाईफ तर गावी गेलेले ते. सुरेश एकटाच आहे इथं. त्याच्यासोबत आलेला आहे एक नवीन माणूस, मी तुम्हाला दाखवलं होतं मागे, त्याचं नाव आहे चिंताराम. तो आलेला आहे आणि हे असं फुगे सजवायचं काम चालू आहे यांचं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यांनी एक फुगा सांगितला होता मोठा. त्यांनी हा फुगा असा बांधलेला आहे, त्याच्यामध्ये फुलं ठेवले होते भरपूर आणि तो फोडला. आणि मग रुचीला त्यांनी बोलवलं केक कापायला. तर रुची गेलेली आता केक कापायला, खुर्ची वगैरे ठेवलेली आहे. डेकोरेशन एकदम चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यांनी, मुलांनीच केलेलं आहे. मी त्यांनाच म्हणजे काहीच बोललो नाही. इनफॅक्ट त्यांना जसं हवं आहे तसं त्यांनी केलेलं आहे. श्री बसला होता आणि श्रीचं केक कटिंगच्या आधीच केक खायचं काम चालू होतं आणि सगळे मुलं एकदम एन्जॉय करत होते. सो नंतर केक कापायच्या आधी ना रुचीला ओवाळून घेतलं महिला वर्गांनी पूर्ण आणि नंतर केक कापणार आहे ती. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. केक कापून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये होती पनीरची भाजी, गुलाबजामुन, चपाती, कांदा, चटणी. आणि जेवण झाल्यानंतर मी आणि माझा भाऊ, माझी आई गप्पा मारत बसलो होतो आणि रुची हे समोर फुगे फोडत होती अगरबत्तीने.
तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.